आरोपीनं शाहरुखच्या घराची देखील रेकी केली होती अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि याच आरोपीकडून शाहरुखच्या घराची रेकी झाली होती। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, याच आरोपीकडून मन्नत बंगल्याबाहेर देखील रेकी केली गेल्याचं सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, ज्या आरोपीनं सैफ अली खानवर हल्ला केला, त्याच्यावर वार केले, त्याच आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केली होती असं सूत्रांकडून कळतंय। आरोपीनं शाहरुख खानच्या घराची रेकी केली होती। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, या आरोपीनं मन्नत बंगल्याबाहेर रेकी केली होती अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। तर जी बातमी आपण कालपासून पाहतोय, तर सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा जो आरोपी फरार आहे, ज्याचा पोलीस सध्या शोध घेतायत, त्याच आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची ही देखील रेकी केली होती अशी माहिती मिळते। सूत्रांनी ही माहिती दिली आहे, या आरोपीनं शाहरुख खानच्या घराची रेकी केली, म्हणजेच त्याचा बंगला मन्नतची त्यानं रेकी केली। मन्नत बंगल्याबाहेर त्यानं रेकी केली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, ज्या आरोपीचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत, क्राईम ब्रांचची टीम घेते, ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला, त्याच आरोपीनं शाहरुख खानच्या घराची ही रेकी केली होती अशी माहिती मिळते। या आरोपीनं शाहरुखच्या घराची रेकी केली। न्यूज 18 लोकमतला सूत्रांना ही माहिती दिलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, शाहरुख खान याचा बंगला मन्नत या बंगल्याबाहेर त्यानं रेकी केली होती। अतिशय मोठी अपडेट आणि एक्सक्लुझिव्ह माहिती खरं तर न्यूज 18 लोकमत पर्यंत पोहोचते। ज्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, ज्यानं सैफ अली खानवर हल्ला चढवला होता, 6 वार केले होते, ज्याच्यामुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली, त्या आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची ही रेकी केली होती असं कळतंय।